तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरातील रामदेवनगर भागात सायंकाळच्या वेळी फिरण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र 2 अज्ञात दुचाकीस्वारांनी बळजबरीने हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे। फिर्यादी मनीषा नवनीत गोदानी वय 47 वर्ष राहणार रामदेवनगर ह्या 5 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4:50 सुमारास त्यांच्या मैत्रिणी गायत्री राठी, प्रिया चांडक आणि जानकी लठ्ठा यांच्यासह घरासमोरील गल्लीत वॉकिंग करीत होत्या। दरम्यान ओम शांती सेंटर समोर असलेल्या विश्वेकर यांच्या घरापुढून जात असताना मागून एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर 2 अज्ञात इसम आले। त्यापैकी चालकाने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता, तर मागे बसलेल्या इसमाने पांढरा शर्ट आणि डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घातली होती। दुचाकीस्वारांनी भरधाव वेगाने येऊन मनीषा गोदानी यांच्याजवळ गाडी थांबवली। काही समजण्यापूर्वीच गाडीवर मागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील 12 ग्रॅम वजनाचे जुने सोन्याचे मंगळसूत्र किंमत अंदाजे 70,000 रुपये बळजबरीने हिसकावून घेतले। घटनेनंतर मनीषा गोदानी यांनी पतीसोबत पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली। पोलिसांनी कलम 304(2)(3)(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे। ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। दरम्यान या घटनेमुळे जळगाव जामोद शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, जळगाव। जोडून घे वाटलं का नोटीस होत होतं तेच कोणत्या वयाची ते तेव्हा समजलंच नाही ना बा।